नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? आज मी बनवणार आहे मसाला सुरमई. ओलं वाटण लावून आपण मसाला सुरमई करायचे. नेहमी आपण कसं फक्त हळद तिखट मीठ असं लावूनच हे करतो, सुरमई फ्राय करतो. तर या टायमाला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. इथे सुरमईचे पीसेस घेतलेले आहेत, चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, साफ करून घेतलेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 चमचे अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे मी. तर ती घालून घ्यायचे. 2 चमचे घालत आहे मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे. तर ती घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला. त्यानंतर हळद घालायचे. हळद घालून झाल्यानंतर तिखट मसाला घालायचा आपल्याला. आगरी कोळी मसाला या तर तो घालून घ्यायचा आहे. मच्छीला कसं पावडर टाईप मसाला असला की चांगला लागला जातो. कांदा लसूण मसाला व्यवस्थित लागत नाही मच्छीला. तर यामध्ये अजून मी 2 चमचे याच्यामध्ये मी तिखट मसाला घातलेला आहे. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याचं वाटण करून आपल्याला मच्छीला लावायचं आहे सुरमईला. ओलं खोबरं स्लाइस करून घेतलेलं आहे. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा यामध्येच, मिक्सरमध्येच आपण वाटण करत असतानाच. आणि लिंबाचा रस घालूनसुद्धा मी पुन्हा यामध्ये चिंचेचा पल्प घालणार आहे. अर्धा चमचा चिंचेच्या पल्पनी कसं मच्छीला चांगला असा म्हणजे टेस्ट चांगली येते चिंचेच्या पल्पनी. थोडंसं पाणी घालायचं आहे. चिंचेचा पल्प घालत आहे. हे मी फ्रीजरमध्ये चिंचेचा पल्प करून ठेवते म्हणजे बरं पडतं. आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मी. थोडंसं पाणी घालून हे बघा अशा पद्धतीने वाटण झालेलं आहे. तर यातलं आपण हे वाटण मच्छीला लावून घेऊया. ह्याच्यामध्ये मला तिखट थोडं कमी वाटतं म्हणून तर मी याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालायचे यामध्ये आपल्याला अजून. तर पहिल्यांदा आपण मसाला लावून घेऊया, नंतर मग तिखट आणि मीठ लावून घ्यायचं आहे वरून परत. यामध्ये तुम्ही बेडगी मिरचीची जर पेस्ट करून लावली ना तरी पण चालेल, पण ती मी पाठच्या व्हिडिओमध्ये तसं मी केलेलं. तर या टायमाला थोडंसं वेगळं करूया बोलले. तर छान असं हे मसाला पण लावून झालेला आहे. आता मीठ लावून घेते आणि एक 10 ते 15 मिनटं आपण हे मॅरिनेशनसाठी तसंच ठेवून देऊया. मीठ लावून झालं की तसंच ठेवून द्यायचं. आता आपल्याला सुके मसाला बघायचे. तांदळाचं पीठ, बारीक रवा, हळद, तिखट, मीठ हे सर्व एकत्र आणि मच्छी मसाला, पोटे मसाला, पोटेंचा मसाला आहे तर तो इथे मी वापरलेला आहे. तिखट मसाला नाही वापरलेला आहे. एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. आणि यामध्ये आपल्याला आता भिडाचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती तेल घालायचं आहे. तवा चांगला तापलेला आहे. आता आपण सुरमईचे पीस घेऊया आणि रव्याच्या आवरणाने ते चांगलं आपण वरती लावून घेऊया सुरमईला छान असं. तुम्ही असंच फक्त म्हणजे मसाला जसा लावला तसाच पटकन तुम्ही ते हे करू शकता, सुरमई फ्राय करू शकता. पण आमच्या इथे रवा आणि तांदळाचं पीठ लावलं की आमच्या इथे आवडतं आहे. असं मसाला घातलेला चांगलं असं म्हणजे कोण खात नाही, म्हणून तर रवा आणि तांदळाचं पीठ आमच्या इकडे प्रत्येक मच्छीला लावलंच जातं कोकणामध्ये. तर हे बघा इथे मी आता सुरमईचे पीस घातलेले आहेत तव्यावर. आता लसूण पाकळ्या घालूया म्हणजे लसणाचा चांगला फ्लेवर येईल सुरमईला. आणि दोन्ही बाजूने छान असे शॅलो फ्राय करून घेऊया आपण तेलामध्ये. हे बघा छान असा खालच्या बाजूने मस्त असा कलर आलेला आहे. आता या बाजूने पण परतून घेऊया. चिंचेच्या ऐवजी तुम्ही कोकमचा आगळ पण घालू शकता, पण मी इथे चिंचेचा पल्प वापरला आहे. छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मीडियम आचेवरती मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. इथे छान अशी सुरमई आपल्याला मंद आचेवरती फ्राय करून घ्यायची आहे. आणि मस्त अशी झाली की मग याच्यावरून आपल्याला कोथिंबीर आणि लिंबाच्या फोडी घालून सर्व करून घ्यायच्या आहे. एकदम मस्त अशी सुरमई होते. याच पद्धतीने तुम्ही हे बघा तुम्हाला सुरमई तोडून दाखवते. एकदम मस्त अशी फ्रेश सुरमई आहे आणि मस्त एकदम मसाला अगदी वरून कोट झालेला आहे सुरमईला. अशाच पद्धतीने तुम्ही बोंबील, पापलेट, हे बांगडा अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता. एकदम छान अशी होते. तुम्हाला जर छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.